नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन स्वरूपमध्ये तुम्हा सर्व लोकांचं स्वागत. आज बघूया देश विदेशात काय सुरू आहे. काल लोकसभेत आणि राज्यसभेत ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं ते अत्यंत दुःखदायी होतं. बजेटवरती सेशन सुरू असताना वित्तमंत्री मात्र तिथे नव्हत्या, होम मिनिस्टर नव्हत्या, पंतप्रधान नव्हते. त्याच्यामुळे विरोधक अजूनच आक्रमक झाले होते की ज्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आम्ही चर्चा करतो आहोत आणि तुम्ही इथे महत्त्वाचे लोकच नाही तर हे ऐकेल कोण. त्याच्यामुळे तिथे फार मोठा संताप निर्माण झाला. छोट्या मोठ्या शाब्दिक चर्चा झाल्या, शाब्दिक खडाजंगी झाली आणि त्याच्यातनं मग स्थगित करण्यात आलं काही वेळासाठी. अशी ती झालेली आहे. परंतु सांगायचं म्हणजे एवढंच की प्रबळ विपक्ष जर असला तर त्यावेळेस कोणालाही काही बदमाशा करायला स्कोप नसतो. अत्यंत गव्हर्मेंट विचारात आहे की याच्यापासून आपल्याला कशी सुटका मिळेल. वेगवेगळ्या पद्धतीने ते आपले पवित्रे करत आहेत, परंतु ते सर्वच्या सर्व त्यांचे सर्व गेम्स आहेत ते निकामी होताना दिसत आहेत. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांना RSS आणि BJPनी मोठ्या प्रमाणात लीगल सिस्टीममध्ये म्हणजे कोर्ट कचेऱ्याच्या ह्याच्यामध्ये मानहानीच्या दाव्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी लावले की माझं याचं नुकसान झालं, माझं ते झालं. काही तथ्य नसताना मध्ये तुम्हाला लोकांना माहिती आहे की गुजरातमध्ये अशाच पद्धतीचं एक प्रकरण झालं होतं. त्याच्यामध्ये 2 वर्षाची सजा राहुल गांधीला मिळाली होती. त्यांना असं वाटते की आपण सातत्यानं राहुल गांधीला त्याच्यामध्ये व्यस्त ठेवावं, परंतु ते मात्र आता उलटं होताना दिसत आहेत. राहुल गांधी UPमध्ये एका केसमध्ये जात होते आणि त्याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा समूह तिथे आला, त्यांचं स्वागत आणि ज्यात वातावरण निर्मिती झाली म्हणजे असं झालं की उद्या BJPला फार मोठं डोकंदुखी होईल की जिथे जिथे राहुल गांधी जातील तर तिथे लाखोच्या संख्येमध्ये तिथे लोक त्यांना भेटायला येतील. काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रोग्राम्स होतील आणि ज्या अर्थानं BJP आणि RSSनी ज्या खेळ्या केलेल्या आहेत, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती केसेस टाकल्या आज न उद्या, त्याच्यात त्यांनाच विचार करावा लागेल की आता हे काय करायचं, त्यांना विड्रॉ करायचं की काय करायचं. असा एक सुंदरसा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे, बघूया. आजाद भारत में आपने कभी सुना नहीं होगा कि इस देश में विपक्ष के नेता और राजनीतिक दल की पहचान अपने साथ लेकर चलने वाले के खिलाफ 1-2 नहीं, तकरीबन 2 दर्जे मुकदमे इस देश में उसी दौर में ठोक दिए गए जब इस देश में सत्ता BJP के पास और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. दरअसल नाम लेने की जरूरत इसलिए है क्योंकि खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मोदी समाज को लेकर भी मानहानि के मुकदमे हुए. जब अमित शाह BJP के अध्यक्ष थे और आज तो गृह मंत्री हैं, उनकी भी मानहानि को लेकर मुकदमे हुए. RSS को लेकर भी मुकदमे हुए. वीर सावरकर का नाम लेकर भी मुकदमे हुए. इस देश के भीतर में किसी नेता के खिलाफ इतने कम दौर में इस तरीके से सत्ता ने अपने नाम के आश्रय अगर मुकदमा ठोका होगा तो यह सोचकर ठोका होगा कि शायद यह मुकदमों में ही उलझ कर रह जाएंगे. और इसीलिए तो ED ने 5 दिनों तक लगातार 50 घंटे जब पूछताछ की हेराल्ड केस को लेकर, तो उस दौर के बाद भी गिरफ्तारी राहुल गांधी की क्यों नहीं हुई, यह सवाल कोई भी पूछ सकता है. और यह भी पूछ सकता है कि जब इतने मुकदमे ठोके गए तो फिर किसी पर भी कोई रास्ता निकल क्यों नहीं पाया, यानी समाधान तक बात पहुंची क्यों नहीं, और सिर्फ तारीख दर तारीख क्यों दी गई. और निचली अदालत अगर राहुल गांधी के खिलाफ फैसला देती है तो फिर सुप्रीम कोर्ट उसे कैसे पलट देती है. तो क्या इस देश के भीतर में राहुल गांधी की पूरी राजनीति से मौजूदा वक्त में सत्ता घबराई हुई है? क्या उसे इस बात का डर हो चला है कि इस देश के भीतर में राहुल गांधी की राजनीति दरअसल एक ऐसी परिस्थिति को पैदा कर चुकी है जहां पे सत्ता सिर्फ कहते रह गया और राहुल गांधी उनके साथ बैठकर उनके दर्द को बांटकर और उनकी नई परिस्थिति को नई राजनीति में मुख्य धारा में लाने की कोशिश करते हुए दिखाई देने लगे, जो सत्ता के लिए मुश्किल हालात पैदा कर रहे हैं. मेरे पीछे एक तस्वीर है. आज बात इस तस्वीर से ही की जाए क्योंकि राहुल गांधी दिल्ली से उड़ान भरे लखनऊ पहुंचे, लखनऊ से गाड़ी से सुल्तानपुर पहुंचे, सुल्तानपुर की अदालत में उनकी पेशी हुई, वहां से निकले वापस लखनऊ जा रहे थे, रास्ते में एक मोची की दुकान पड़ गई.
मोची का नाम चैतराम है, जो उन्होंने कैमरे पर ही बताया। राहुल गांधी ने उनसे उनके दर्द के बारे में पूछा, उनके पेशे के बारे में पूछा और एक चप्पल लेकर उसे सीने की कोशिश भी की। यह तस्वीर दरअसल उधर की ही है। इस तस्वीर के आगे बागे देखिए, यह दुकान की तस्वीर है। जिस दुकान में राहुल गांधी बैठे हैं उसमें जूता लेकर देख रहे हैं, उसमें बकायदा संवाद हो रहा है। ये सारी परिस्थितियां बतलाती है कि समाज के उस तबके से राहुल गांधी ने अपने राजनीतिक सरोकारों को जोड़ लिया, जिसको लेकर दिल्ली की सांसें लगातार फूलने लगी है। और नया सवाल यह आ गया है कि इस देश के तकरीबन 12 शहरों में राहुल गांधी की आवाजाही अगर मुकदमों को लेकर ही होने लग जाए और राहुल गांधी जिस तर्ज पर वहां के लोगों से जुड़ रहे हैं और वहां पर कांग्रेस के कार्यकर्ता इसे ही अपनी राजनीतिक ताकत के तौर पर मान रहे हैं, तो फिर हर राज्य में बीजेपी की राजनीतिक जमीन नहीं खिसकेगी, बल्कि जो पूरा का पूरा हवा क्रिएट किया गया, बनाया गया सिर्फ एक व्यक्ति चेहरे और उसके चकाचौंध के आसरे, उसी के जरिए क्या ये मुकदमे हुए, क्योंकि उनका नाम भी शामिल है। और पिछले दिनों सूरत की अदालत ने जब फैसला दिया था और उसके बाद संसद सदस्यता का जाना, दिल्ली में घर का छीना जाना, सब कुछ तो हर किसी के जहन में है। लेकिन क्या मौजूदा वक्त की परिस्थितियां बिल्कुल पलट चुकी है और अब सत्ता को लगने लगा है कि दरअसल ये मुकदमे ही उसके गले की फांस ना बन जाए? क्योंकि हर मुकदमे पर राहुल गांधी इसी तर्ज पर अगर जाते चले गए और जितनी बड़ी तादाद में लोगों की भीड़ नजर आती चली गई और उस दौर में राहुल गांधी आम लोगों से उसी तर्ज पर मिलते चले गए जैसे भारत जोड़ो यात्रा के दौर में मिल रहे थे, तो फिर समूची राजनीति तो उन्हीं केस मुकदमों के इर्द गिर्द जाकर सिमट जाएगी और लोग सवाल करने लगेंगे कि किसकी मानहानि हुई है। क्या ऐसी स्थिति भी आ सकती है? मोची से मुलाकात, मोची का क्या कहना, बात आज इसी से शुरू की जाए। रामचेत कितने समय से यहाँ पे दुकान कर रहे हैं? 40 साल। 40 साल। अभी राहुल गांधी जी आए थे, क्या कुछ उन्होंने बात करी? हाँ जी, हमारे धंधे के विषय में सारी बात की। हमने उनसे बोला है कि पूंजी से कमजोर हूँ, गरीब हूँ, कुछ मदद कीजिए। अच्छा सिलाई कर रखी है थोड़ा से, अच्छा अच्छा किस तरह से बनाते हो। अच्छा अच्छा अच्छा। तो राहुल गांधी जी ने खुद जूते को सिल के देखा? हाँ जी। क्या अपने लिए भी कुछ बनवाया? नहीं नहीं, अपने लिए नहीं। अपने कौन सा जूता सिला था? जरा दिखाइए चप्पल सिले, दिखाइए दिखाइए। ये चप्पल इसको भी लगाए हैं? क्या दिखाइए? इसको चिपकाए हैं, अच्छा, इसको चिपकाए हैं, इसको सिलाई इसको सिलाई की है। रोजप्रमाणे बुद्ध या सिरियलमधनं एक छोटीशी तथागताच्या काळातली एक सुंदरशी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे या क्लिपच्या माध्यमातून। इन्सिडन्स असा होता की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध सर्व महालात आल्यानंतर त्यांनी शुद्धोधन राजांनी त्यांना विनंती केली की तिथे सर्व मोठमोठाले राजाचे हे राजे आलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला प्रबोधन करायचं आहे, त्या प्रबोधनासाठी तुम्हाला या। सिद्धार्थ गौतम त्यांना म्हणतोय की हो मी येईल, निश्चित येईल। आणि त्याच्यानंतर दरबारामध्ये जातात, मोठमोठाले त्यांचा जयघोष हे होतो, सत्कार होतो। आणि त्याच्यानंतर एक जण येऊन त्यांना, एक राजा येऊन त्यांना विचारतो की राज्य कसं करावं जेणेकरून तुम्हा सर्व लोक, तुमचं काय मत आहे? सिद्धार्थ गौतम म्हणतात की राज्य न करून, ते म्हणतात की सविस्तर तुम्ही समजावून सांगा। ते सांगतात की तुम्हाला शासक जो भास आहे, तुमचा जो अहंकारिक भाव आहे
तो मात्र तुम्ही कमी करायला पाहिजे, तो नसायला पाहिजे तुम्हाला. जसं की तुम्हाला मुलगा असतो त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की माझ्या पोराला मी असं डेव्हलप केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, परंतु ज्यावेळेस तुम्ही शासक बनता त्यावेळेसही तुमचं आचरण असंच असलं पाहिजे की सर्व जनता लोक हे माझे मुलं आहेत आणि त्या लोकांचं संगोपन कसं करावं ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका तुमच्यासमोर असते. त्याच्यामुळे जो माणूस ही भूमिका ठेवून ज्यावेळेस तो पुढे जातो आणि तो शासन करेल तर तो कल्याणासाठी लोकहितांसाठी खऱ्या अर्थानं काम करू शकतो. आजची परिस्थिती मात्र टोटली डिफरंट आहे. प्रत्येक तिथे राजा म्हणजे आमच्या इथले पंतप्रधान असो की एका पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी, पर्टिक्युलर कास्टसाठी, पर्टिक्युलर हे ध्येयासाठी लोकांचं वाटेल त्या पद्धतीने वाटोळ होताना पाहतात आणि गरिबीपासून अजूनही कोणाला सुटका नाही. आणि ज्या अर्थानं जे सरकार चालतं आहे त्याच्यावरनं असं वाटतं की आज खऱ्या अर्थानं बुद्धाचं तत्त्वज्ञान सर्वांनी स्वीकारायला पाहिजे आणि बघायला पाहिजे. याच्या आधारित हा अत्यंत महत्त्वाचा क्लिप आहे. त्याच्यामुळे मी निश्चितच तुम्हाला विनंती करेल की तुम्ही अनेकदा त्याला पाहावं. बघूया आपण बुद्धा या सिरियलमधनं ही छोटीशी क्लिप. कि आप सबको ज्ञात है, सिद्धार्थ गौतम बुद्ध कपिलवस्तु से प्रस्थान से पहले महाराज शुद्धोदन के आग्रह से हमारी जिज्ञासाओं का समाधान करेंगे. शाक्य नरेश महाराज शुद्धोदन एवं शाक्य मुनि बुद्ध पधार रहे हैं. शाक्य मुनि बुद्ध की, 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 शाक्य मुनि बुद्ध की. बुद्ध, सभी शाक्य राजा आपका स्वागत करते हैं. राजनीतिक जीवन में अर्थात प्रजा का शासन करने में आपका मार्ग हमें कैसे जागरूक कर सकता है? शासन ना करके. कृपया विस्तार से समझाएं. पहला भाव जो आपको आपके अंतर से खोना है वो है आपका अपना शासक भाव. और जो भाव आपको अपने अंतर में जगाना है वो है मैत्री, पिता, भ्राता का भाव. कर्म के चक्र से यदि आप राजा बने हैं तो केवल इसीलिए कि आप अपनी प्रजा की आंखों के अश्रु पहुंच सकें, उनके दुखों को दूर कर सकें. यही कृत्य आप अपने घरों में हर दिन करते हैं पिता बनकर. तो फिर आप सब ये भाव शासक बनकर क्यों नहीं करते? क्योंकि आप स्वयं को प्रजा से भिन्न समझते हैं. इसीलिए आप सब पूछते हैं कि जागृत शासक कैसे बने. ये प्रश्न आप तब नहीं पूछते जब आप पिता बने थे कि हम पिता कैसे बने, क्योंकि वहां अपनत्व का भाव है. तो इसी भाव को और विस्तृत करें. सभी अपने हैं, सभी के दुख अपने हैं. सबको न्याय और आनंद देने का जो ये मार्ग आप सबको प्राप्त हुआ है उसे व्यर्थ ना गवाएं. शारीरिक रोगों और मानसिक दुखों से तो जन जन पीड़ित है, पर उनको आप सामाजिक न्याय देकर उनके जीवन को सुखमय तो बना सकते हैं.
मैं इस क्षण को कदापि नहीं भूल सकता। आपने मुझे जगाया है। शाक्य मुनि बुद्ध की शाक्य मुनि बुद्ध की शाक्य मुनि बुद्ध की शाक्य मुनि बुद्ध की शाक्य मुनि बुद्ध की। आज आपने हमारे बंद हृदय का द्वार खोल दिया। आपका सूर्य जहां जहां चमकेगा वहां हर्ष और उन्नति परछाई बनकर आपके पीछे आएगी। आप स्वयं शाक्य के महाराज बनकर हमारा नेतृत्व करें तो जन जन का हित होगा महात्मन। आप हमें धन्य करें शाक्य मुनि बुद्ध। आप महाराज बने तो शाक्यगण की वृद्धि हो। आप हमारा नेतृत्व करें, आप हमारे राजा बने। हाँ, हमारे राजा बने। आप हमारे राजा बने। आप ही इस सिंहासन के योग्य हैं। मैं इसी क्षण आपको कपिल वस्तु का महाराज घोषित करता हूं। शाक्य मुनि बुद्ध की शाक्य मुनि बुद्ध की शाक्य मुनि बुद्ध की। आभार आप सबका। आप सभी मुझे शाक्य का महाराजा बनाना चाहते हैं। धर्मयुक्त राजनीति का पालन करते हुए प्रजा का भला करना चाहते हैं। क्या आप लोग ये नहीं चाहते कि मैं इसी प्रकार समस्त मानव जाति का कल्याण करूं? यदि मैं शाक्य महाराजा बना तो केवल शाक्य गणतंत्र तक ही सीमित रह जाऊंगा, परंतु अब सारी मानव जाति मेरी है। मैं समस्त मानव जाति का हूं। मैं हर राजा, हर सम्राट से मिलूंगा। उन्हें धर्म के मार्ग का पालन करते हुए राजनीति करने को कहूंगा। अब मुझे आज्ञा दें पिताश्री। शाक्य मुनि बुद्ध की 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 शाक्य मुनि बुद्ध की। नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सौरभच्या आजच्या पेपरचा आम्ही आढावा घेऊ। आज आढावा घेताना MPSC दिव्यांग उमेदवाराच्या प्रमाणपत्राची पडताळणी करावी। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की पूजा खेळकर हिने IAS कॅडरमध्ये कशा पद्धतीने एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर दिव्यांग त्याच्यात प्रमाणपत्र त्याची पडताळणी झालेली नाही आणि त्याच्यानंतर अनेकांचं नुकसान झालं। त्याच्यामुळे ही बाब संपूर्ण भारतभर आलेली आहे। त्याच्यामुळे आता सर्व स्टेट गव्हर्नमेंटलाही MPSCच्या याच्यात त्या अटी आणि चांगल्या पद्धती आज सर्व लोक घाबरलेत आणि आता खऱ्या अर्थानं शासनही थोडंसं आता स्ट्रिक्ट होण्याच्या याच्यात दिसते मानसिकतेत। नाव सांगणाऱ्या कुणावरती दबाव टाकता येणार नाही। सुप्रीम कोर्ट आता कावड यात्रा आहे आणि त्याच्यामध्ये एक UP आणि काही स्टेटनी सांगितलं की तुम्हा सर्व लोकांना दुकानदाराची आयडेंटिटी मिळण्यासाठी तुम्ही तिथे नाव ठेवा। मुस्लिम लोकांनी आपापले नावं असले की लोक त्यांच्याकडे जाणार नाही या हेतूने होतं। सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला, परंतु त्यांनी सांगितलं की जर कोणी जर आपलं नाव देत असेल, समजा तर एखाद्याचं असेल, एखादा पांड्याचा टी स्टॉल असेल किंवा अजून कोणाचं भोजनालय असेल तर तो त्यांनी आपलं नाव ठेवलं त्याला आम्ही रिस्ट्रिक्ट करू शकत नाही। त्याच्याच खाली घेऊया सुट्टीवर आलेल्या अग्निवीराला अटक। आज ज्या पद्धतीने अग्निवीर एका क्रिमिनल केसमध्ये तो अडकला होता आणि त्याला पकडलं। ऑलिम्पिकमधील फ्रान्समध्ये जाळपोळ, तिथे फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत होता की इथे ते ऑलिम्पिक व्हायला नको आणि त्या अनुषंगानं सर्वीकडे जाळपोळ झाली, तिथे लॉकआउट होतं। त्याच्या शेजारी तुरुंगासाठीच्या निधीवरून संजय सिंग यांनी मोदी सरकारवर टीका। आज ज्या प्रमाणामध्ये फंड उपलब्ध आहे याच्यासाठी जेलसाठी तो अत्यंत कमी आहे आणि त्याच्यावरनं अनेक संजय सिंगांनी गव्हर्नमेंटवरती
फार मोठे ताशेरे उडवलेले आहेत. झारखंड, पश्चिम बंगाल या नव्या केंद्रशासित प्रदेशाची मागणी हे BJPच्या खासदारांनी सांगितलेलं आहे की पश्चिम बंगालचा काही भाग आणि झारखंड यांना युनियन टेरिटरी म्हणून तुम्ही हे करा, मान्यता द्या. लोकसभा अध्यक्षांचा संताप महाराष्ट्राच्या खासदारांनाही सुनावले. तुम्हा लोकांना माहिती आहे की आज सध्या ज्या प्रमाणात अध्यक्षाला जे सर्व लोक ओढत आहेत आणि त्यांच्यावरती जे ताशेरे उडत आहेत ते अत्यंत अशोभनीय आहे. आणि जरी अशोभनीय असलं परंतु त्यांना काम करताना फार त्रास होतो आहे. त्याच्यामुळं अनेक लोक वाटेल त्या भाषेत बोलतात. कारण एखादा टीचर असला तर विद्यार्थ्यांना सर्व बोलण्याची मुभा असतो. या हेतूनं त्यांनी काही लोकांना काही खासदारांना फार सुनावलं आहे. संसदीय कामकाज मंत्र्यामुळेच लोकसभेत गोंधळ, कारण संसदीय कामकाज मंत्री मात्र ते गप्प असल्यामुळे हा सर्व प्रकार होतो आहे. आत्मसमर्पित नक्षल्याची गोळ्या झाडून हत्या, गडचिरोलीची बातमी आहे. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःला पेटवून घेतले. ही बातमी मुंबईची आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षकाच्या हाती, कॉन्ट्रॅक्टरशिपच्या माध्यमातूनच आता होईल. आता कोणी सिक्युरिटीच्यासाठी तुम्हाला भरती होणार नाही. आज 5-4वरती बघूया. राज्यात 2019 ते 2021च्या काळात 1 लाख महिला बेपत्ता. याच्यामध्ये सर्वच वयोगटातील आहे. काही मुली बाहेर गेल्या असतील, काही कायच्यात असतील, परंतु त्याची मिसिंग आहे नोंद म्हणून. तर असा हा आकडा मात्र फार मोठा आहे. 1 लाख महिला म्हणजे एकदम शॉक बसण्यासारखं आहे. त्याच्या शेजारची बातमी 25वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा, युवा क्रांती मंच कवी संमेलन, ब्रह्मपुरी झाडीबोली साहित्य मंडळाची कार्यकारिणी जाहीर. माजी आमदार तिमांडे यांच्या आग्रहाने जिल्हाधिकारी थेट हिंगणघाटमध्ये. काही हॉस्पिटलच्या जागेचा वाद होता. मित्रांनीच आई होण्याची गरज आहे. अनेक आई आणि पोरांमध्ये एक मित्रत्व आलं पाहिजे, जेव्हा तुम्ही तिच्यासमोर खुलून बोलता येईल. दी स्कूल फॉर नोबल थॉट्सतर्फे 25 जुलैला व्याख्यान आहे. नागपूरची बातमी आहे. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीची गोवा येथे बैठक. बार्टी व एडुसन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने मार्गदर्शन शिबिर व वृक्षारोपण. नागपूरची बातमी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 28 जुलैला बैठक. महावितरण कर्मचाऱ्यासाठी आरोग्य शिबिर. शिवभोजन थाळी योजनेतील केंद्र तृतीयपंथीयांसाठी राखीव ठेवावं. नागपूर येथे सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा उदासीन कारभार. संविधान दलाचा अमृत महोत्सव वर्षादिनीनिमित्त ऑनलाईन स्पर्धा. महावितरणाच्या नागपूर प्रादेशिक संचालकपदी परेश भागवत रुजू. आज बघूया. आज आमचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे. आज राजकारण प्रभावाला जास्त महत्त्व असते. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की एक BJPची वेळ होती, त्यावेळेस सर्वच्या सर्व लोंढेच्या लोंढे BJPकडे जायचे. आता काँग्रेसची आहे, राष्ट्रवादीची आहे, उद्धव ठाकरेंच्या पार्टीची आहे. तर त्याच्यामुळे या पद्धतीने राजकारण तुम्हाला बदलताना दिसत आहे. नदी नाल्यांचा पूर व रस्त्याच्या खड्ड्यातून स्वतःला सांभाळा. एक आमचे मित्र रुपेश लांजेवार यांचं तुम्हाला कारण पाऊस सातत्याने येत असताना कुठे किती खड्डा आहे, किती मोठा आहे सांगणं अवघड असते. त्याच्यामुळे सांभाळून चालावं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षेतील एकजूट बहुजन राजकीय पक्षांची सत्तेतील भागीदारी. सत्तेत किती भागीदारी आहे? व्यंकटेश मोडगरे यांचा हा लेख. माझ्या डोळ्याने टिपलेला युरोप. आमचे मित्र डॉक्टर आपला ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक हे आत्ताच युरोप दौऱ्यावरून आलेत आणि त्यांनी जे काही पाहिलं त्याच्याबद्दल ते सातत्याने लिहितात. आज भाग 1 आहे. आज बघूया पान 3वरती. व्यक्ती, कुटुंब, समाज, राज्य या आघाड्यावर चौफेर लढा देणारी रणरागिणी सीमा बोके हिच्यावरती आधारित तिने ज्या पद्धतीचं कार्य आहे तिचं त्याच्यावरती उल्लेख असणारं हेमंत टाले यांचा फार महत्त्वाचा लेख आहे. सर्व स्त्रियांनी वाचावं. आज लेणी संवादचा आजपर्यंतचा प्रवास 2018 तर 2024पर्यंत अनेक लोक लेण्या शोधण्याच्या याच्यामध्ये झाले. संशोधन केलं आणि त्याच्यामध्ये काय कोणत्या लेणीमध्ये काय लपलेले हे सर्व तुम्हा सर्व लोकांना हा प्रफुल्ल पुरळकर यांचा हा लेख अत्यंत चांगला आहे. मी पाहिलेला माळशेघाट
भंडारदरा एक होमेश भुजाळे यांचा लेख आहे. अनेक ठिकाणं असे आहेत की जे आम्हा सर्व लोकांना माहिती नसते. अशा ठिकाणी एखाद्या नवीन स्थळाची माहिती असणारा हा लेख आहे. तिथलं काय काय तिथे महत्त्वाच्या बाबी आहेत अशा रीतीने आज आम्ही दैनिक बहुजन सौरभचे 4ही पानं संपवलेले आहेत. निश्चितच मी तुम्हाला निवेदन करेल की पेपर आमचा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि फॉरवर्ड करा, लोकांना लाईक करा, काही छोट्या मोठ्या जाहिराती द्या. एवढं बोलतो आणि थांबतो. उद्या भेटूया आपण. तोपर्यंत जय भीम.